नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या YouTube चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करत आहे. तर शेतकरी मित्र, सध्या वातावरणात खूप बदल झाला आहे. तर परतीचा पाऊस हा सध्या तरी 18 तारखेपर्यंत नाही आणि वातावरण देखील तयार झालेलं नाही. परंतु शेतकरी मित्र, सध्या अरबी समुद्रातून बाष्पयुक्त ढग हे बंगालच्या उपसागराकडे येत आहेत आणि बंगालच्या उपसागराकडून हे तसेच बंगालच्या उपसागरामध्येच विलीन होत आहेत. त्यामुळं वातावरण हे परतीच्या पावसाला तयार होण्यास गेलं आहे. कारण जे विदर्भ साईडला, नागपूर साईडला जे वातावरण आणि राजस्थानमध्ये तयार व्हायचं असतं, ते वातावरण सध्या तरी आणखीन तयार झालेलं नाही. कारण जे बाष्पयुक्त ढग येते ते अरबी समुद्रातून बंगालच्या उपसागराकडे निघून जात आहेत आणि ते महाराष्ट्राच्या पृष्ठभागावर येत नाहीत भारताच्या. त्यामुळं सध्या वातावरण तयार नाही. परंतु राजस्थानमधील कोटा या ठिकाणी, कोटा या शहरामध्ये एक चक्राकार तयार होत आहे. हा 18 तारखेला तयार होत आहे आणि त्याचा प्रभाव येणाऱ्या काळात आपल्याला समजणार आहे की राजस्थानमधून हा परतीचा पाऊस सुरू होत असतो आणि त्या ठिकाणी जो चक्राकार दाब तयार झाला आहे त्याचा येणाऱ्या काळात किती प्रभाव पडेल परतीच्या पावसाला आणि हा चक्राकार दाब राजस्थानमधला किती टक्के परतीच्या पावसाचा अनुकूल आहे, हे येणाऱ्या 1-2 दिवसाच्या व्हिडिओमध्ये आपण टाकणार आहोत. तरी सध्या तरी शेतकरी मित्र, पावसाचे वातावरण हे महाराष्ट्रात खूप कमी प्रमाणात राहणार आहे. फक्त नागपूर साईड, तसे संभाजीनगर या ठिकाणीच 9, 10, 11, 12 तारखेपर्यंत पावसाचा अंदाज आहे आणि बाकी जिल्ह्यांमध्ये वातावरण हे ढगाळ राहणार आहे. परंतु पावसाची शक्यता येणाऱ्या 18 तारखेपर्यंत तरी कमीच आहे आणि काही मॉडेल असे दाखवतात की 22-23 पर्यंत पावसाचे प्रमाण एकदम खूप अल्पसं राहणार आहे. तरी येणाऱ्या काळात 20-22 तारखेपासून तरी सध्या पावसाचे प्रमाण हे खूप कमी आहे. शेतकरी आपल्या शेतातील कामे करून घेण्यास, सोयाबीनची काढणी करण्यास हा अनुकूल काळ आहे आणि पावसाचे प्रमाण हे एकदम अल्पसं राहणार आहे. स्थानिक स्वरूपाचा कुठंतरी पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि हा पाऊस फक्त विदर्भ साईडला येत्या 2-3 दिवसात पडणार आहे. बाकी ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहून ऊन आणि ढगाळ वातावरण अशा प्रमाणाचे वातावरण राहणार आहे. थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण राहणार, पण पावसाचे प्रमाण खूप कमी आहे. स्थानिक स्वरूपाचा काही ठिकाणी पाऊस पडू शकतो. महाराष्ट्रात जास्त करून पावसाची शक्यता खूप कमी आहे. तरी 9 आणि 10 तारखेला विदर्भ साईड, तसेच संभाजीनगर या ठिकाणी 9 आणि 10 तारखेला पावसाचा अंदाज, विदर्भ, खानदेश या ठिकाणी आणि तसेच 13 तारखेला 11, 12 आणि 13 तारखेपर्यंत हा विदर्भ साईडला पावसाचा थोडाफार प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. परंतु शेतकरी मित्र, हा जो वातावरणातील बदल आहे, हा परतीच्या पावसाला अनुकूल वातावरण हे 18 तारखेपासून होण्याची संभावना आहे. तसेच 11, 12 तारखेला आणि तसेच 13 तारखेला विदर्भामध्ये 12 तारखेपर्यंत जास्त पावसाचा अंदाज आहे आणि 13 तारखेला पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. परंतु 12 तारखेपर्यंत विदर्भ साईडला पाऊस राहण्याचा अंदाज आहे आणि परतीच्या पावसासाठी शेतकरी मित्र, सध्या तरी वातावरण तयार नाही. परंतु 18 तारखेला राजस्थानमधील कोटा या ठिकाणी वातावरण तयार होत आहे. तसे पाहायला असता 18 तारखेला कोटा या ठिकाणी एकदम मुसळधार असा पाऊस राजस्थानमध्ये पडणार आहे आणि तेथून परतीचा उगम हा होणार आहे. तो विदर्भ, खानदेश या ठिकाणी होणार आहे आणि तेथून हा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यामध्ये पोहोचणार आहे. हा तो किती तारखेला पोहोचेल हे येणाऱ्या पुढील अपडेटमध्ये आपण सांगणार आहोत. तरी आपल्या चॅनलला शेतकरी मित्रांनो नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. व्हिडिओ जर योग्य वाटला तर हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. तसेच आपल्या व्हिडिओला लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.